आठवड्याचा मध्य येईपर्यंत कांद्याचे बाजारभाव अनेक बाजार समित्यांमध्ये स्थिर राहिले, तर काही ठिकाणी ते वाढताना दिसत आहे. काही बाजार समित्या अशा आहेत की जिथे ते वाढून परत कमी होत आहे, पण एकूण सोमवारच्या तुलनेत किंवा रविवार शनिवारच्या तुलनेत ते स्थिर आहे. कांद्याची आवक काही ठिकाणी वाढते आहे, तर ती कशी आहे आणि संपूर्ण राज्याचे बुधवारपर्यंतचे कांद्याचे तेजीमंदी रिपोर्ट काय आहेत, ही सगळी माहिती आपण बघणार आहोत. यावरनं तुम्हाला भविष्याचा किंवा पुढचा अंदाज येईल. नमस्कार, ॲग्रो शिवारच्या सकाळच्या सत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026. कांद्याच्या संदर्भात तिसऱ्या आठवड्यात म्हणजे 26 जानेवारीपर्यंतचे कांद्याचे बाजारभाव काय राहतील आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये कसे राहतील, या संदर्भात अगदी बारकाईनं सडेतोडपणे विश्लेषण आपण केलेलं आहे आणि त्याचे अंदाज विश्लेषणात्मक आपण दिलेलं आहे. जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघू शकता. अनेकांनी काही कमेंट करतात की तुमच्या अंदाजाच्या संदर्भात काही शंका असतात त्यांना, पण एकदा तुम्ही ते मेंबरशिपचे व्हिडिओ बघितले की तुमच्या सर्व शंका फिटतील आणि मग अनेक शेतकऱ्यांना जसा फायदा होतोय तसं तुम्हाला पण मिळेल. तर हे निवेदन झालं. जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथे हिरव्या बटनावर क्लिक करा, त्याच्यानंतर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करू शकता. लाईकचं बटन, कमेंट करणं, शेअर करणं, या गोष्टी तुम्ही करतच आहात. हा तुमचा पाठिंबा ॲग्रो शिवारला मिळतोय, तुमचं प्रेम मिळतंय. ते असंच जोडून राहा. भविष्यातही अशीच चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. आता कांद्याचे बाजारभाव कालचे जे सगळे आकडे त्यावरनं कुठे वाढलेले आहेत, हे बुधवारचे आहेत आणि कुठे कमी झाले ते पण आपण बघूया. नागपूरला लाल कांदा त्याच्यामध्ये 1200, 1600, 1500 असे दर आहेत. किमान 1200, जास्तीत जास्त 1600 आणि सरासरी 1500. इथे वाढ घट काही झालेली नाही. नागपूरच्या पांढऱ्या कांद्यामध्ये सुद्धा वाढ घट काही नाही आहे, ते स्थिर आहे. 1800, 2200 आणि 2100 असे आहे. पुणे बाजार समितीमध्ये मात्र आवक रोडावलेली आहे, कमी झालेली आहे. 14,151 आवक झाली. जवळपास 1000 क्विंटलनी आवक काल कमी होती. 500, 2,1250 असे दर आहेत. आता कराडच्या हळव्या कांद्याला मात्र तिथे आवक वाढली 150 क्विंटलनं, पण बाजारभाव कमी झालेले आहेत. किमान बाजारभाव स्थिर राहिले 500 रुपये. कमाल बाजारभाव मात्र 500 रुपयांनी घटलेले आहेत, 1300 रुपयापर्यंत आले आणि सरासरी बाजारभावसुद्धा 1300 रुपयांवर आले. कराडमध्ये अचानक बदल झालेले आहेत हळव्या कांद्याच्या संदर्भात. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र इतके बदल झालेले दिसत नाही आहेत. छत्रपती संभाजीनगरला किमान बाजारभावामध्ये 200 रुपयांनी वाढ झाली, 600 रुपयापर्यंत ते गेले. कमाल बाजारभाव मात्र 300 रुपयांनी घटून 1500 रुपयापर्यंत आले. म्हणजे 600 ते 1500 असे दर राहिले आणि सरासरी बाजारभावामध्ये मात्र अवघ्या 50 रुपयांची घट झालेली आहे. म्हणजे किलो मागे 50 पैशांची घट आहे. कोल्हापुरात दिलासा मिळतोय काही सरासरी किमतीमध्ये. कोल्हापुरामध्ये आवक 1000नी वाढली होती काल कांद्याची. किमान बाजारभावात मात्र 200 रुपयांची घसरण होऊन 300 रुपये असे बाजारभाव होते. कमाल बाजारभावात सुद्धा 200 रुपयांची घसरण होऊन ते 2000पर्यंत गेले, पण सरासरी बाजारभाव मात्र 200 रुपयांनी वाढून ते 1200 रुपये प्रति क्विंटल होते. याचा अर्थ असा आहे की एक मध्यम किंमत जी आहे 1000 रुपये, 1200 रुपये, 1300 रुपये, या किमती खूप नगांना ती मिळालेली दिसते आहे कोल्हापुरामध्ये. साताऱ्यामध्ये चांगली बातमी आहे सातारकरांसाठी. इथे आवक घटलेली असली तरी याचा परिणाम कांद्यावर झाला आहे. किमान बाजारभावात 500 रुपयांनी वाढ झाली. म्हणजे किमान बाजारभावात सातारा बाजारात 1000 रुपयापर्यंत पोहोचले आणि जास्तीत जास्त जे ते 2000 ते सरासरी जे होते त्यामध्ये 250 रुपयांची वाढ होऊन ते 1500 रुपयापर्यंत पोहोचलेले आहेत. साताऱ्यामध्ये बऱ्यापैकी वाढ आहे. आता सोलापूरचं बघूया. सोलापूरला कांद्याची आवक वाढते आहे. जवळपास 5000 क्विंटलनी कांद्याची आवक वाढून काल 55,000पर्यंत गेली. आता हे आकडे अपडेट होतील. आता किमान बाजारभाव हे 100च आहे. खाद, चोपडे असे जे आहे ते 100 रुपयाला तिथं आहेत. कमाल बाजारभावामध्ये मात्र 100 रुपयाची घट झाली, 2200 रुपये आहेत.
आणि सरासरी बाजारभाव सोलापूरला टिकून आहेत, 1100 रुपये आहेत. मला कोणी शेतकऱ्यांनी विचारलं की आमचा कांदा मी सोलापूरला 1-2 दिवसांनी जाणार आहे. असं काल का परवा प्रश्न विचारला होता, तर परवा विचारला होता, माफ करा. तर कालचे आणि आजचे बाजारभाव हे सोलापूरमध्ये फार काही फरक पडणार नाहीये. मागच्या आठवड्याच्या तुलनेत मात्र ते बऱ्यापैकी 50 रुपये 100 रुपयांनी वाढ आहे. आता येणाऱ्या काळात कसं आहे ते बघूया. नाशिक शहराची जी पंचवटीची बाजार समिती आहे, तिथे पोळ कांद्याला मात्र चांगला दर मिळालेला आहे, भाव वाढलेले आहेत. इथे पोळ कांद्याची आवक 530 क्विंटलनी वाढली, म्हणजे 3,420 क्विंटल झाली आणि किमान बाजारभावात 550 रुपये म्हणजे 50 रुपयांची वाढ झाली. कमाल बाजारभाव 1900 रुपये म्हणजे 100 रुपयांची वाढ झाली आणि सरासरी 1350 रुपये 50 रुपयांची वाढ आहे. लासलगावला मात्र आवक वाढली आहे 238 क्विंटलनं. किमान बाजारभावात 100 रुपयांची वाढ झाली, पण कमाल बाजारभावात 50-60 रुपयांची वाढ होऊन कमाल बाजारभाव 1800 रुपयांपर्यंत गेले, म्हणजे 500, 1800 आणि 1500. लासलगाव, विंचूर, कळवण अशा ज्या बाजार समित्या आहेत, पिंपळगाव आहेत, इथे बाजारभाव कालच्या याच्यामध्ये साधारणपणे 1400 ते 1600 रुपयापर्यंत टिकून आहेत सरासरी. काही ठिकाणी ते 1500 रुपये आहेत आणि कमाल बाजारभाव मात्र एक 1700-1800 रुपये आहे. आता हा सगळा आढावा घेतल्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचे जिल्हावार आपण आकडे बघूया, की जेणेकरून कुठे घट आणि कुठे वाढ आहे त्याचा ट्रेंड तुम्हाला कळेल. हे कशासाठी बघायचं आहे, तर हा ट्रेंड काय ते कळेल आणि या ट्रेंडवरनं मग माझ्या 2 दिवसांनी मी कांदा बाजारात आणणार आहे किंवा शनिवारपर्यंत कांदा आणणार आहे. तर इथे मला कळतंय की हा ट्रेंड थोडासा घटतो आहे किंवा वाढतोय. वाढत असेल तर ठीक आहे बाबा, आज गेलं तर 10-20 रुपयांनी कमी झाला तरी स्थिर बाजारभाव मला मिळू शकेल. पण घटताना दिसत असेल तर मी थोडासा एखादा दिवस थांबायचं का किंवा 4 ठिकाणी चौकशी करायची का, हे आपल्याला कळेल. म्हणून हे सगळा उपद्व्याप आहे. म्हणून हे सगळं ॲनालिसिस मी बारकाईनं त्याला मला कॅल्क्युलेशन करायला खूप वेळ लागतो. 2-2, 4-4 तास लागतात, पण मी ते आणतो आणि ते तुम्हाला सांगतो. आता ते आपण बघूया. इथे अहिल्यानगरसाठी चांगली बातमी आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात म्हणजे 16 ते 21 तारखेपर्यंत, आज 22चे आपल्याला कळतील, तर 1700 रुपयापर्यंत पोहोचले आहेत. इथे जवळपास 2.25% वाढ आहे. 2 नंबरच्या क्वालिटीचा कांदा आहे, तो 3.5% वाढून 1068 पर्यंत पोहोचलेला आहे. आता उन्हाळी कांदा अनेक ठिकाणी येत नाही, काही ठिकाणी येतोय, पण तो 500 रुपयापर्यंत गेला होता मागच्या आठवड्यात. तो आता एकदम 1180 रुपयांवर आला आहे. उन्हाळी कांद्याला ज्यांचा आहे त्यांना भाव मिळतोय, पण आता तो विषय अगदीच एखादा क्विंटल, एखादी गोणी असं असू शकतो. 104% वाढ आहे. लाल कांद्यामध्ये जवळपास 9.5% वाढ झाली. अहिल्यानगरला 1231 वरनं 1346 पर्यंत आलेत. इथं दिलासादायक बातमी आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा उन्हाळी कांद्याला 2.5% वाढून तो 1029 पर्यंत पोहोचला आणि लाल कांदा 1350 पर्यंत पोहोचलाय. त्याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. धाराशिवमध्ये लाल कांदा 15% वाढून तो 1512 रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे. धुळ्यामध्ये मात्र लाल कांदा 7% घसरून तो 1053 वर आलाय, 1137 वरनं. तर हा सगळा भाग आहे. जळगावमध्ये ज्यांना लाल कांदा विकायचा आहे त्यांच्यासाठी काही फार चांगली बातमी नाही. 35% घसरण आहे. 1597 किंवा 1560 होता, तो 1025 पर्यंत आलेला आहे. त्यामुळे जळगावच्या शेतकऱ्यांनी 4 ठिकाणी चौकशी करावी आणि कांदा बाजारात विक्रीला आणावा. मुंबईमध्ये जे शेतकरी बाजारात पाठवत आहेत, मुंबई बाजारात किंवा ज्यांना पाठवायचं आहे, तिथे 10% घसरण आहे मुंबई बाजारामध्ये. 1477 वरनं 1330 पर्यंत आला. हे सगळं बुधवारपर्यंतचे आकडे आहेत. कदाचित गुरुवारी बदलतील, वाढतील, पण सध्याची स्थिती तशी आहे. नागपूरला लोकल कांदा 10% वाढून 2314, पांढरा कांदा 12% वाढून 2100 पर्यंत आणि लाल कांदा मात्र 1484 रुपये, 3% घट आहे. नाशिकमध्ये पोळ कांद्यासाठी जे पोळ कांदा विकताय त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. हे मी अगदी मागच्या आठवड्यापासून सांगतो आहे. जवळपास 1.25% वाढ आहे. 1405, 1383 वरनं 1405 रुपयापर्यंत पोहोचला आहे. आता ही वाढ फार नाही आहे, पण एक चांगली बातमी आहे की घसरण नाही आहे. त्यामुळे पोळ कांदा काल होता, आज आणलेला आहे. मग तुम्ही नाशिक शहरात आणा, पिंपळगावला आणा, तिथे तुम्हाला भाव टिकून राहिलेले मिळतील आणि अगदीच घसरले तर 50 रुपयांनी, 100 रुपयांनी घसरण होईल
पण सध्या तशी शक्यता नाही. याबद्दलची सगळी माहिती आपण जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यात काय भाव राहतील या संदर्भात सांगितलेली आहे. जे मेंबर आहे त्यांनाही सांगतो आणि जे मेंबर नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे ते दोन्ही व्हिडिओ बारकाईनं बघा. आता उन्हाळी कांदा नाशिक जिल्ह्यामध्ये येतोय, पण तो 1172 असे बाजारभाव आहे. 11% घसरण आहे. क्वालिटी स्वाभाविकपणे चांगली नसणार आहे. लाल कांद्यामध्ये पण 1.5% वाढ आहे. 1405 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे. पुण्यामध्ये लोकल कांदा 1172 रुपये किंवा 1175 रुपयापर्यंत पोहोचला आहे. इथे मात्र 0.5% वाढ आहे. उन्हाळी कांदा किंवा जो इतर प्रकारचा कांदा आहे तो 1412 पर्यंत आला आहे. त्याचा विषय आता काही फार नाही आहे आणि शेतकऱ्यांकडचा हा कांदा जवळपास संपला आहे. काहींकडे 1 गोणी, 2 गोणी, 5 क्विंटल, 10 क्विंटल असं येतोय. मार्केटला पण तो तसाच येतोय. सांगलीमध्ये लोकल कांदा 1318, इथे 2% वाढ आहे, पण उन्हाळी कांदा मात्र 1500 रुपयांनी आलाय, 3% घसरण आहे. साताऱ्याचं मी तुम्हाला सांगितलं आहे. सोलापूरमध्ये उन्हाळी कांदा 5.3% वाढला आहे. 1000 बाजारभाव आहे. लाल कांदा 1120, 12% वाढ आहे आणि लोकल कांदा 1368, इथं 6.2% वाढ आहे. सोलापूरला भाव टिकून आहे. आवक वाढते आहे पण स्थिर आहे बाजारभाव. त्यामुळे सोलापूरला, नगरला, नाशिकला या 4 बाजार समित्या आहे आणि काही प्रमाणात पुण्यामध्ये बाजारभाव स्थिर आहे. धाराशिवला बाजारभाव चांगले आहेत. आजचा निष्कर्ष हाच आहे की या सगळ्या याच्यामध्ये बाजारभाव या पद्धतीनं थोडेसे टिकून आहेत. काही ठिकाणी वाढत आहेत. काही ठिकाणी जे उन्हाळी कांदे आहेत ज्यांचा आता विषयच संपत चाललेला आहे, खराब येत आहे, ते स्वाभाविकपणे ते पडणार आहे. लासलगाव पिंपळगाववरनं पाटण्याला किंवा काही ठिकाणी रॅक भरल्या जातात रेल्वेच्या. त्यामुळे सुद्धा तिथे बाजारभाव चांगले मिळाले असं व्यापारी सांगतात. म्हणजे ते पण एक कारण आहे. निर्यात हळूहळू सुरू आहे, त्याच्याबद्दल आपण सांगितलं आहे. पुन्हा एकदा सांगेनच. आता आवकेचं सांगतो. खरं तर हे व्हिडिओ मोठा होतोय. सोमवारी झाली होती 5,10,000 क्विंटल आवक संपूर्ण महाराष्ट्रात. याचं कारण मागच्या आठवड्यात सुट्ट्या आल्या आणि त्या सुट्ट्यांचा दबाव मग आवकेवर आला सोमवारी. मंगळवारी मात्र ती आवक साधारण 4.25 लाख झाली. ती पण बऱ्यापैकी होती. बुधवारी काल 3,27,000 अशी आवक आहे किंवा 3,30,000 आपण धरूया, अपडेट होईल. त्यामुळे आवक जी आहे ती 3 ते 3.5 लाखापर्यंत आहे. ती 4 लाखापर्यंत अजून तरी गेलेली नाही या 2 दिवसामध्ये. येणाऱ्या काळामध्ये काय होईल, कसं राहील, आपण ते बघूया. त्यानुसार मी मागे सांगितलं होतं की आवकेचं या आठवड्यापासून ती थोडी घसरण होईल. म्हणजे कधी, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात. तर त्याचे बाजारभावावर स्थिर राहण्याला आणि टिकून राहायला त्याचा उपयोग होणार आहे. जोडून राहा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. तुमचा कांदा किती रुपयांनी आणि कुठल्या बाजारात विकला, कसा होता ते मला जरूर कळवा, की जेणेकरून तुमच्या नावासह आपण त्याच्या प्रतिक्रिया येणाऱ्या काळात देऊ. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.